खूप खूप अभिनंदन सर्वप्रथम तर तुमचा जो नारा होता अबकी बार सौ पार, ऑलमोस्ट तुम्ही त्याच्या जवळ आलात. ती खात्री आधीपासून होती का, पण नेमकी का होती आणि कसे तुम्ही त्याला जो पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीने 2017 पासून सत्तेत आल्यापासून जो शहराचा विकास केला होता त्याची ही पोच पावती आहे. मी हेच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. भारतीय जनता पार्टीवर लोकांचा जो विश्वास आहे हा तुम्ही सगळ्यांनी बघितलाय. 100 पारचा नारा जो भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष असतील किंवा आमचे आमदार असतील या सर्वांनी दिला, त्यात लोकांनी आम्हाला पैसे दिला. त्याबद्दल सर्व पिंपरी चिंचवड वासियांचे मी धन्यवाद मानतो. तुषारजी, तुम्ही जसं म्हणाल ती पिंपरी चिंचवड वासियांनी तुम्हाला दणदणीत रित्या जिंकून दिलं, त्या कृतज्ञतेप्रित्यर्थ तुम्ही आता कुठलं आश्वासन यांना द्याल की जे मागच्या काही वर्षात राहिलं होतं आणि त्याची आता गरज आहे? तुमच्या डोक्यात आता ती कुठली कल्पना आहे की पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना मी एवढं सांगू इच्छितो, जो पाणी प्रश्न शहरातला आहे त्यासाठी नक्कीच भारतीय जनता पार्टी पुढच्या 50 वर्षाचा विचार करून या शहराचा पाणी प्रश्न नक्कीच मिटवेल. एक लास्ट तुमचा फार वेळ घेत नाही, हरित सेतूबद्दल खूप चर्चा आहे, त्या प्रश्नाकडे तुम्ही कशा नजरेने पाहाल आणि त्याच्याबद्दल तुमच्या म्हणजे नागरिकांच्या असंतोषाला काय उत्तर द्याल? हरित सेतू या विषयावर मागे आम्ही कमिशनरच्या विषयावर चर्चा केली असता कमिशनरांनी आम्हाला ट्रॅफिकच्या रूल्सचे नियम सांगितले होते. नक्कीच आम्ही त्याच्यावर अभ्यास करून त्या विषयावरचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. बघा, 2017 पासून मी पहिल्या दिवसापासून जो काम करायची सुरुवात केली किंवा काम करत होतं तो स्पीड आज 2026 पर्यंत होता. आणि विशेष म्हणजे तुम्हाला खूप महत्वाचं जबाबदारीने बोलतो, हे अख्खं प्राधिकरण हे पॅनल टू पॅनल झालं. सगळ्या उमेदवार परिचित होते, त्यामुळं खूप मोठा विजय झालेला आहे. आणि हा कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे, कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आहे. भारतीय जनता पार्टीने जो विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र असं काम केलं आणि याच्या पुढे सुद्धा आपण काम करणार आहोत. राहून हा गेल्या कित्येक दिवसाचा तुमच्यापर्यंत खूपदा आलेला असेल प्रश्न, पण पुन्हा मी विचारतो, तुमच्या नेत्यांना अबकी बार सौ पार हा जो नारा होता, मगाशी मी गीताताईंशी पण बोललो, त्याची काही प्रमाणात हेटाळणी झाली, टिंगलटावळी गेली, पण आज तुम्ही जवळपास त्याच्या 87 जागेवर तुम्ही आघाडीवर आहात. तर आता या वेळी मग तुम्ही विरोधकांच्या त्या आरोपाला कसं उत्तर द्याल? नाही, आता आम्ही कामातूनच उत्तर देणार ना. आम्ही आता जेवढे ही जी संख्या आलेली आता अजून ऍक्च्युली मला माहिती नाही नेमका आकडा किती आहे. आता अनधिकृतरित्या आपण 87 वर आघाडीवर आहोत अशी चर्चा आहे. 87 आहे तर आमचं तर ऍक्च्युली हे 15 प्रभाग आहे, पूर्ण पॅनल लागलेला आहे. त्यामुळं शहरामध्ये सुद्धा जी भारतीय जनता पार्टीची जी लाट आहे ती त्या कामावर आहे आणि भारतीय जनता पार्टीवर लोकांचा विश्वास आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर विश्वास आहे, नरेंद्र मोदींवर विश्वास आहे, देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे. म्हणून हा विश्वासाच्या रूपाने हे मतदान झालेलं आहे शहरामध्ये. खरं आहे, खरं तर तुम्हाला पक्षाने नेतृत्व तिकीट देतं, तुम्हाला लढण्यासाठी पाठबळ देतं, पण खरी तुम्हाला निवडून देणारी ही जनता असते. या आनंदाच्या क्षणी त्यांच्याबद्दलचे आभार कृतज्ञता कशा पद्धतीने व्यक्त कराल? जनतेचे आभार मानावे तेवढे म्हणजे थोडेच आहेत. अतिशय आम्हाला खूप जनतेने साथ दिली आणि जनतेच्या मनात आम्ही हे विसरणार नाही, कारण ह्या विजयाने आमची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे आणि जनतेचा आम्ही कुठल्याही विश्वासाला तडा जाणार नाही याची पुरेपूर आम्ही खात्री घेतो. शेवटचा प्रश्न, प्राधिकरणातली इमिजिएट अशी कुठली समस्या आहे जी मागच्या काही दिवसापासून इथली स्थानिक पब्लिक वाट पाहत होतं आणि या आनंदाच्या क्षणी त्यांना कुठलं वचन द्याल की ह्या समस्यावर मी ताबडतोब मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू? एक आता ज्वलंत विषय चाललेला प्राधिकरणामध्ये तो म्हणजे हरित सेतू. हा हरित सेतू प्रकल्प आहे. या हरित सेतूच्या ऍक्च्युली काय झालं, हा हरित सेतू प्रकल्प मुळातच पूर्ण प्रशासकीय राजवटीमध्ये चालू झालेला आहे. म्हणजे याची पूर्ण प्रशासकीय मान्यता समजा किंवा सगळ्या गोष्टी ह्या प्रशासकीय कार्यकालामध्ये झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला आता हे आम्ही जेव्हा आता लोकल बॉडी म्हणून आम्ही पालिकेत अस्तित्वात प्रवेश करणार तेव्हा हे याच्यावर आम्ही तोडगा काढणार आणि या लोकांना हा जो वाटतोय त्रास वगैरे हा आणि जे फुटपाथच्या जी रुंदी आहे ती आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार कमी करण्याचा. पण आम्हाला विकास थांबवायचा आणि आम्हाला विकास हा प्राधिकरणाचा असाच चालू ठेवायचा. खरं आहे, लोकशाही खऱ्या अर्थाने टिकून आहेत अशा प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यामुळे आज मला खात्री आहे प्रभाग क्रमांक 15 मधल्या अनेक सामान्यातले सामान्य नागरिकांना सुद्धा तुमच्या विजयाचा आनंद झाला असेल. तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण वेळात वेळ काढून आमच्या चॅनेलमध्ये सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.
खूप अभिनंदन. आभारी आहे. या भाजपची लाट होती असं म्हणलं जात होतं, त्यात तुम्ही गेल्यापूर्वी तुमची धावपळ पाहिली. कशा पद्धतीने तुम्ही सामोरे गेलात आणि या वातावरणाच्या विरोधात जाऊनही तुम्ही तुमचं तिकीट काबूत ठेवून जनतेला तुम्ही आम्हाला लोकांवर विश्वास होता आणि लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. अनेक आव्हानांना सामोरे जात आमचे 3 आले आणि चौथा न येण्याचं दुःखही तितकंच आहे आम्हाला. त्यामुळं पुढच्या वेळी नक्की 4-0 करू. असं म्हटलं जातं तुमच्या दोन साहेबांच्या जर 15 दिवस आधी कदाचित युती झाली असती तर वेगळा परिणाम पिंपरी चिंचवडमध्ये दिसला असता. या जनतेच्या आरोपाबद्दल किंवा म्हणण्याबद्दल आपलं काय मत आहे? कुठले साहेब? दादा अजित साहेब. नाही, अजितदादांनी आमच्यासाठी सभा घेतली. तसेच शरद पवार पक्षाचे सगळे नेते निलेश लंके साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, रोहितदादा पवार असतील, यांचेही कष्ट त्यात आहे. त्यांनी आमच्यासाठी सभा घेतल्या. आमचे स्थानिक नेते आजमबाई पानसरे असतील, अण्णाजी बनसोडे साहेब असतील, तसेच आम्ही 3 उमेदवार, आमचे चौथे पराजित उमेदवार आणि तसेच आमच्यासोबत राबलेले जेवढे काही असंख्य कार्यकर्ते आहेत, हा त्यांचा विजय. आम्ही फक्त पट्टा घालून हिंडत होतो, दुसरं आमचं काहीच काम नव्हतं. तुम्हाला आणि वैशाली ताईला ऑलरेडी अनुभव आहे. आता असं बघितलं जातं की भाजपच्या विरोधात बोलायचं कोणी धाडस करत नाही. आता तुमची आता तरी 37 आहेत अशी अधिकृत आकडेवारी जरी नसली तरी 35 पेक्षा जास्त आहेत. आम्ही काय भाजपच्या एकाधिकारशाहीला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार का विरोधी? आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाहीये, पण चुकीच्या होणाऱ्या कामांच्या नक्की विरोधात आहोत. ताई, तुम्ही काय सांगाल? तेच सांगणार मी. आणि ही लढाई ही आमची खरंच लोकांनी हातात घेतली होती. त्यांच्यात विजय आहे, त्यामुळेच आमचा विजय आहे. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ताई नमस्कार. नमस्कार. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे जे अगदी मुठभर कार्यकर्ते होते अगदी सुरुवातीच्या फळीत, त्यातल्या तुम्ही अशी तुमची ओळख आहे. खूप कष्ट केलं तुम्ही भाजपसाठी आणि आत्ता या क्षणी आपल्याकडं अधिकृत निकाल जाहीर झाला नसला तरी असं कळतंय की भाजप 87 ठिकाणी आघाडीवर आहे. हा म्हणजे तुमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदी क्षण आहे. या क्षणी हा निकाल ऐकल्यानंतर काय काय मनात वाटतं आणि आता या क्षणी तुमची काय प्रतिक्रिया आहे? खूप खूप आनंद वाटतो. मोदीजींसारखं नेतृत्व आम्हाला मिळालंय. सबका साथ सबका विकास हे सुट्टीवरती ते काम करत आहे आणि समर्थ साथ देवेंद्रजींच्या विजनची मिळाली आहे, एकनाथ शिंदे साहेबांची, आठवले गटाची आहे. आणि सगळ्यात म्हणजे मतदारांनी पूर्ण विश्वास सर्वांवरती ठेवला, म्हणजे यंत्रणेवरती ठेवला, आमच्या कार्यकर्त्यांवर ठेवला, नेत्यांवर ठेवला, शहर अध्यक्ष, आमदार, सर्वजण, खासदार. आणि खूप सुंदर कार्यकर्ते आम्हाला लाभले. त्यामुळे मतदार, कार्यकर्ता आणि योग्य उमेदवार या त्रिसूत्रीवरती आम्ही लढाई जिंकली असं मला वाटतं. नेते आपल्या पद्धतीने इलेक्शन मध्ये बोलत असतात. आपकी बार 100 बार असं वारंवार बोललं गेलं, त्याची विरोधी पक्षाकडून टिंगले उडवली गेली होती. पण तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यापासून वरच्या फळीच्या सर्वांना खात्री होती. ही खात्री नेमकी कशी आली होती? मी मध्ये एकदा यांचं एक वाक्य ऐकलं होतं. अमित शहाजी म्हणाले होते की 400 पारचा जेव्हा नारा दिला तेव्हाही चेष्टा झाली आणि म्हटलं नाही एवढे आले नाही. ते म्हणाले लढाईला जाताना आपल्या सैन्याला काय कमी पाठबळ देऊन पाठवायचं का? अरे येतील तर येतील, नाही येतील तर नाही येतील. आमचं आव्हान आणि आमचा गोल मोठा आहे ना, आणि तिथपर्यंत जाण्यासाठी लढाईला कुमक हवी असते. ती मनाची ताकद आमच्या नेत्यांनी दिलेली आहे. त्यामुळे 100 पार अगदी आकडा तो गाठला नाही तरी तेवढ्या हिमतीवर आम्ही पोहोचलेलो आहोत. प्राधिकरणात मी तसं तुम्हाला आधी म्हटलो, भाजपच्या बाबतीत गीताताई म्हटलं की कन्फर्म विजय असं लोकांना अपेक्षित होतं. प्रकृती असं असल्यामुळे तुम्ही काही बऱ्याच दिवसापासून राजकारणापासून दूर होतात. आता ही बरीच नवीन पिढी आली राजकारणात, म्हणजे आता ते विजयाच्या मार्गावर आहेत. उद्या पालिकेत ते अधिकृत नगरसेवक म्हणून जातील. या क्षणी एक मोठी बहीण म्हणून तुम्ही या युवा नगरसेवकाला काय सल्ला द्याल? आणि प्राधिकरणातल्या बऱ्याच समस्यावर खूप दिवसापासून खूप चर्चाच आहे, तुम्ही त्याची साक्षीदार आहात, तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचल्या असतील, तर तुमचं एक ज्येष्ठ पक्षातला सदस्य म्हणून त्यांना सल्लावजा मार्गदर्शन काय राहील? नाही, सर्वजण अनुभवी आहेत. प्रत्येकाचे, राजू मिसाळांची तरुण तसं आमच्यातही आलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं स्वागत आहे, सगळ्यांचं अभिनंदन आहे. हा निकाल नक्की जनतेचा आहे. कार्यकर्ते आपल्या परीने प्रयत्न करतात, नेते प्रचारात आश्वासनं देतात, पण तुम्हाला खरा विजय करते ती जनता, मतदार राजा.
या क्षणी मतदारांचे आभार मानावे वाटतात, कृतज्ञता व्यक्त करावी वाटते, नक्की काय भावना आहे? नाही, खूप खूप आभार. मतदारांना जेव्हा आपण कन्व्हिन्स केलंय तेव्हाच आपण हे युद्ध जिंकू शकतो. कुठली लढाई आहे, छोटी मोठी असू देत, पण मतदार हा खूप महत्वाचा आहे. मतदारांचा कौल मिळाला आणि योग्य कौल मिळाला आणि तो आपल्या कामामुळे मिळाला, असं दोन्ही आहे. म्हणजे एक हात मतदाराचा, एक हात उमेदवाराचा आणि पक्षाचा, असं जेव्हा होतं तेव्हाच गठबंधन चांगलं होतं आणि विजय निश्चित मिळतो. त्यामुळे मनपूर्वक मतदारांचे, सर्व मतदारांचे, महाराष्ट्रभरच्या मतदारांचे आभार. पिंपरी चिंचवड मधल्या वॉर्ड क्रमांक 15 मधल्या सर्व मतदारांचे, कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे, छोट्या छोट्या, कोणाचा सिंहाचा वाटा आहे, कोणाचा खारीचा वाटा आहे, पण वाटा नक्की आहे. खूप 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 कृतज्ञता आहे. धन्यवाद.